ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्रात चांगलीच खळबळ माजलेली आहे आणि ही ऑडिओ क्लिप खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात म्हणा, सामाजिक वर्तुळात म्हणा, अशा पद्धतीचा विध्वंस माजवत आहेत की कोणाची प्रतिष्ठा पणाला लागली, कोणाचं राजकीय भवितव्य पणाला लागले, तर कोणाच्या सामाजिक जीवन पणाला लागलंय. परंतु या ऑडिओ क्लिपच्या मुळे सामाजिक परिवर्तनाची जी एक लाट निर्माण होणार आहे ना, एक सामाजिक परिस्थिती निर्माण होणार आहे. खऱ्या अर्थानं ही ऑडिओ क्लिप आता महाराष्ट्रात उघड झाल्या पाहिजेत. परंतु आजही या ऑडिओ क्लिपच्या बद्दल ज्या पद्धतीची गोपनीयता आणि ज्या पद्धतीचा दबाव तंत्र वापरून या ऑडिओ क्लिपचं जी एक भांडवल केलं जात आहे ना, त्या भांडवलामुळे खऱ्या अर्थानं सर्वसामान्यामध्ये जी एक कुतूहलता आणि एक रहस्यमय परिस्थिती निर्माण झालेली, आणि ही रहस्यमय परिस्थिती कधी उघडणार आणि सामाजिक परिस्थितीमध्ये या ऑडिओ क्लिपच्या सत्यता या खऱ्याच आहेत या फक्त नावासाठी आणि दबाव तंत्रासाठी वापरल्या गेलेल्या आहेत याची ही पुष्टी होणार. पण हे होणार कधी आणि ह्याचा संदर्भ सामाजिक जीवनाशी कसा जोडला जातोय या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे. आपण पाहत आहात मंथन. महाराष्ट्रामध्ये ऑडिओ क्लिप हा विषय मागच्या एक दशकापासून चांगलाच गाजलाय. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची किंवा राजकीय भूमिकेची एक वेगवेगळ्या पद्धतीचे पायंडे पाडण्यात आले आणि या ऑडिओ क्लिपमुळे अनेक नेते अडचणीत आलेत. या नेत्यांचे नावं घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांचं एक राजकीय जे भवितव्य होतं ते उच्चांकावरून ते आज खालच्या परिस्थितीवरून ठेवलेत. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टीची पुष्टता झाली तर हाती काय लागलं, धोपाटणं. त्यावेळेस त्या परिस्थितीला गुंडाळण्यासाठी किंवा त्या परिस्थितीमध्ये खेळ करण्यासाठी वापरलेलं हे टूल किट होतं. हे टूल किट खऱ्या अर्थानं या कार्यकर्त्यांचं, या राजकीय नेत्यांचं आणि या राजकीय परिस्थितीचं सगळा धुवा करणारं ठरलं. आणि आजही त्याच पद्धतीची परिस्थिती. ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोन्ही या ऑडिओ क्लिपमुळे अडचणीत आलेत. ज्या राष्ट्रवादीचा गाडा व्यवस्थितपणे सामाजिक परिस्थितीमध्ये चालत होता, दादांच्या मृत्यूनंतरही राष्ट्रवादी ही अभेद्य पद्धतीनं वावरत होती. ज्या पद्धतीने राजकीय वाटचालीमध्ये राष्ट्रवादीने आपली वेगळी एक ओळख निर्माण करून खऱ्या अर्थानं स्थिर स्थावरता मिळवली होती. पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या ऑडिओ क्लिप या 19 ऑडिओ क्लिप सामाजिक पटलावर आहेत आणि या ऑडिओ क्लिपमुळं खऱ्या अर्थानं या राष्ट्रवादीची घडी कशा पद्धतीने विस्कटली आणि प्रत्येक कार्यकर्ता हे आपल्या आपल्या परीनं आपल्या आपल्या प्रयत्नानं करू लागला. तर दुसरीकडं जे मराठा आंदोलनामध्ये सगळ्यात मोठी भूमिका म्हणून जी घटना पाहिली जाते ती जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी आणि या सुपारीचा जो कट आणि या सुपारीचा जो बालंट ज्याच्यावर लावण्यात आला तो अमोल खुने. त्या अमोल खुनेवरही अशाच पद्धतीच्या ऑडिओ क्लिपची समरसता निर्माण करून सामाजिक परिस्थितीमध्ये एक वेगळं वलय तयार करण्यात आलं. पण खऱ्या अर्थाने या ऑडिओ क्लिपचा खेळ आणि या ऑडिओ क्लिपची परिस्थिती नेमकी आहे तरी काय? इकडे राष्ट्रवादीच्या गटामध्ये कोणीच ऑडिओ क्लिप या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या मांडल्या जातात, तर दुसरीकडे अमोल खुने दावा करतोय की ज्या पद्धतीचे कडकारस्थानं निर्माण करून सामाजिक परिस्थिती विटीस धरण्यासाठी, अनेक कार्यकर्त्यांचे भवितव्य हे उद्ध्वस्त करण्यासाठी ज्या पद्धतीची यंत्रणा उभी करण्यात आली, त्या यंत्रणेच्या सगळ्या ऑडिओ क्लिप सगळ्या या अमोल खुनेकडे आहेत. आता हे ऑडिओ क्लिपची भूमिका खऱ्या अर्थानं आम्हाला जेव्हा पाहायला मिळाली, जेव्हा बीड मधल्या 3 ऑडिओ क्लिप बाहेर पडल्या. पहिली ऑडिओ क्लिप बाहेर पडली की जी परिस्थिती ही विच्छिन्न करणारी, त्या वाल्मिक कराडच्या माध्यमातून ज्या जेलमध्ये एका कायद्यावर होणारे अमानुष अत्याचार आणि या संदर्भातून ज्या पद्धतीच्या भूमिका आणि परत त्या ऑडिओ क्लिप मध्ये जरांगे पाटलांचा उल्लेख, खऱ्या अर्थानं सामाजिक व्यवस्थेमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झाला. परंतु जेव्हा त्या ऑडिओ क्लिपची दुसरी ऑडिओ क्लिप प्रकाशित झाली किंवा दुसरी ऑडिओ क्लिप समोर आली, तेव्हा या सगळ्या गोष्टीवर पाणी फेरण्यात आलं आणि त्यात कळालं की मसाजोगच्या निवडणुकीला धरून ही ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली होती.
हे षडयंत्र रचण्यात आलं होतं. परंतु आज ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचा प्रवास चालू आहे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांच्या भूमिकेवर आज संशय व्यक्त केला जातोय. खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या पदावरून सुद्धा पदाचीही भूमिका आज माहित नाहीये. त्यामुळं हे दोघंही आज सायरावैऱ्या पद्धतीनं परिस्थिती निर्माण झालेली. जावं कुठं, कसं करावं, काय करावं, कारण की भूमिकाही मांडता येत नाहीये. कारण इतक्या दिवसाचा जो एक एवढ्या मोठ्या वादळामध्ये सुद्धा आणलेला जहाज ज्या पद्धतीने त्यांनी संयमाने आणि ज्या परिस्थितीत त्यांनी सांभाळला आणि ज्या प्रत्येक कार्यकर्ता जे अजितदादांच्या विश्वासावर जोडून या राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी एकत्र आला होता, त्यालाही आपल्याला स्थिर स्थावर ठेवायचंय. परंतु ही निर्माण झालेली ही ऑडिओ क्लिपची संभ्रम खऱ्या अर्थाने या दोघांचं भवितव्य काय ठरवेल. आजही या ऑडिओ क्लिपची पूर्णपणे पुष्टी म्हणजे सत्यता किंवा ज्या पद्धतीच्या या ऑडिओ क्लिप आहेत त्या अजून बाहेर आलेल्या नाहीयेत. फक्त हे दबाव तंत्र म्हणून, दबाव भूमिका म्हणून ही ऑडिओ क्लिपचा 19 ऑडिओ क्लिपचा वापर केला जातोय. खऱ्या अर्थानं जर ही परिस्थिती आहे आणि ही जर वेळ त्या संभ्रमाची असेल, खऱ्या अर्थानं या गोष्टींमध्ये सत्यता असेल, तर खऱ्या अर्थाने या ऑडिओ क्लिप पटलावर आल्या पाहिजेत. या ऑडिओ क्लिप सर्वसामान्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पण या ऑडिओ क्लिपचं जे भांडवल करून, ज्या पद्धतीचे दबाव वापरून, ज्या पद्धतीची संभ्रमित परिस्थिती निर्माण करून आज या राष्ट्रवादीची घडी कशा पद्धतीने विस्कटली जाते याकडेच या ऑडिओ क्लिपचं षडयंत्र करणाऱ्याचं सगळ्यात प्रमुख लक्ष आहे. कारण की राष्ट्रवादी जेव्हा दादांच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने राष्ट्रवादीवर परिस्थिती आली, प्रत्येक परिस्थिती ही वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आणि खऱ्या अर्थानं विलिनीकरण म्हणा किंवा मग ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप लावून याच्यामध्ये खिंडार पाडण्यात यश संपादन झालं नाही, तर मग ह्या 19 ऑडिओ क्लिपची भूमिका समोर मांडण्यात आली. आता हे जे ते त्यांनी त्याच्या पटलावर ठरवावं, हा नैतिक अधिकार ज्याचा त्याचा आहे. परंतु खऱ्या अर्थानं या 19 ऑडिओ क्लिप खऱ्या अर्थानं जर सत्य असेल तर खऱ्या अर्थानं याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. पण हा जर संभ्रम असेल, हा जर फक्त एक तुम्हाला फोडण्यासाठी केलेला एक कुटील डाव असेल, तर खऱ्या अर्थानं या डावाला सुद्धा तेवढ्याच पद्धतीने हाणून पाडलं पाहिजे. तर दुसरा जो विषय आहे अमोल कोल्हेचा, जर खऱ्या अर्थानं अमोल कोल्हेंकडे या सगळ्या ऑडिओ क्लिप आज परिस्थितीमध्ये आहेत, त्यांच्याकडे सुरक्षित पद्धतीने ठेवलेल्या आहेत, तर खऱ्या अर्थानं आता ही वेळ आलेली आहे. कारण की सामाजिक परिस्थिती तशी झालेली आहे आणि या सामाजिक परिस्थितीमध्ये जर खऱ्या अर्थानं या ऑडिओ क्लिप मांडून जर हे दबाव तंत्राचं राजकारण संपत असेल, तुमच्यावरचे बालंट संपत असतील, सामाजिक परिस्थितीमध्ये एक स्थिरता येत असेल, तर का नाही या ऑडिओ क्लिप समाज पटलावर आणताय तुम्ही. खऱ्या अर्थाने या सगळ्या ऑडिओ क्लिप सामाजिक पटलावर आणल्या पाहिजेत की जेणेकेने आज जो सर्वसामान्य माणूस आशा लावून आपल्या परिस्थितीची वाट बघतोय, एक वेगळी भूमिका आहे की आजपर्यंत या सगळ्या समाजाची भूमिका ज्या पद्धतीने समाजाला आजपर्यंत चुना लावण्याची परिस्थिती अनेकांनी केली आणि समाजाच्या भावनांचं भांडवल करून स्वतःची मक्तेदारी निर्माण केली. परंतु खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने यावेळेस समाज एकवटला आहे, सामाजिक भूमिकेमध्ये एक वेगळी चालना मिळते आणि खऱ्या अर्थानं समाजाची जी आज जे मिळालेलं यश, आता यश म्हणता येईल का त्याला अजून त्याची परिसीमा गाठायची वेळ आलेली आहे. पण या दोन्हीच्या संभ्रमात आजही समाज आहे. परंतु या सामाजिक भूमिकेमध्ये ज्या पद्धतीचा भावनेचा डाव मांडला जातोय, ज्या पद्धतीने भावनिक परिस्थिती निर्माण करून समाजाला विटीस धरल्या जात आहे, मग या जर ऑडिओ क्लिप तुमच्याकडे असतील तर 100% सामाजिक भूमिकेत ही ऑडिओ क्लिप आल्या पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं ज्याला म्हणतात ना दूध का दूध आणि पाणी का पाणी, हे पाणी का पाणी होणं गरजेचं आहे. कारण की सामाजिक भूमिका ही सहजपणे निर्माण होत नाही आणि या सामाजिक भूमिकेमध्ये ज्या पद्धतीचे यत्न प्रयत्न आणि सामाजिक निष्ठा जोडलेली असते ना, त्या सामाजिक निष्ठेसाठी आज खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये तुम्हाला खूप मोठी परिस्थिती अडचणीची सासू ठेवलेली आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा खडा छडा लावायचा असेल, तुम्हाला न्याय मिळवून घ्यायचा असेल, न्यायाच्या मूळ सामाजिक परिस्थितीला सुधारायचं असेल, तर तुम्हाला या ऑडिओ क्लिप समाज पटलावर मांडणं गरजेचं आहे.
नेमकं हा असं खऱ्या ऑडिओ क्लिप आहेत का फक्त निर्माण केलेला संभ्रम आहे? आता हा तुम्ही तुमच्याच मनाला ठरवा. आणि ज्या काही परिस्थित्या निर्माण झाल्यात त्या परिस्थितीला कशा पद्धतीनं या ऑडिओ क्लिपमुळं साधता येईल आणि सामाजिक परिस्थिती ही व्यवस्थित ठेवता येईल, यासाठी हा सगळ्यात मोठा संदेश असेल. याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या निश्चितपणे कॉमेंट्स करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.